ठाकरे बंधूंच्या युतीनंतर कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। जळगाव शहरात कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळतोय। या संदर्भात मनसे पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूया। महाराष्ट्र राज्यामध्ये महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा होताच दोघेही ठाकरे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येऊन या ठिकाणी त्यांनी युती केलेली आहे आणि मुंबई महापालिका यावरती सोबत एकत्र या ठिकाणी निवडणूक लढणार आहे। मात्र त्याच पार्श्वभूमीवर आज दोघेही ठाकरे बंधू एकत्र आल्याने सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये मोठी ताकद या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि आनंदाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। आपण पाहू शकतो माझ्या मागच्या साईडला सर्व मनसे जे पदाधिकारी आहेत या ठिकाणी जल्लोष करतानाचा या ठिकाणी पाहायला मिळत आहे। दादा काय सांगणार, मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे दोघं आज एकत्र आलेले आहेत, दोघेही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत। संपूर्ण राज्यामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। संपूर्ण महाराष्ट्राची ही इच्छा होती की दोघी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की दोघी बंधूंनी एकत्र काम करावं। त्याचं चित्र आज आपल्याला दिसलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच जल्लोष सुरू आहे। ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित ब्रँड आहे आणि याच्या पुढे सगळ्या इथून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे एकत्र मिळून संपूर्ण महाराष्ट्र काबीज करण्याच्या दृष्टिकोनातून आजचं पहिलं पाऊल आहे। महापालिकेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील आणि कदाचित त्या महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आम्ही अतिशय टोकाच्या भूमिकेला राहू। महापौर निवडताना निश्चित महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना यांची गरज पडणार आहे। महापालिकेवरती भगवा झेंडा आमचाच फडकणार असं देखील मत या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।